हाय गाईज, नमस्कार मित्रांनो, मी भावेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। ॲक्च्युली खूप महिन्यानंतर मी ब्लॉग बनवतो आहे, सो काय बोलू काय समजत नाही मला। ॲक्च्युली हवा फुटते। ॲक्च्युली असा सीन आहे की मला खूप लोक विचारतात का तू ब्लॉग का नाही बनवत, काय म्हणजे खूप वेळा विचारतात असं की ब्लॉग बनवत नाही, बंद का केलास यूट्यूब चॅनल। मी बंद नाही केलं आहे, ॲक्च्युली माझ्या कामामुळे मला टाईम भेटत नाही मित्रांनो। यूट्यूबला मी फुल टाईम तर नाही देऊ शकत, पण जेवढा मला टाईम भेटेल तेवढा मी म्हणजे ब्लॉग बनवेन, तुमच्यासमोर येईन। फोन नव्हता त्यामुळे मी कॅमेरा पण घेतला आता GoPro, कारण मला आता ट्रॅव्हलिंग पण स्टार्ट करायची आहे। ॲक्च्युली माझे पप्पा फिरायला जातात, सो त्यांच्यासोबत मी पण जाईन फिरायला। आता मला टाईम भेटतो आहे तर का बरं दुनिया जरा एक्सप्लोर करूया आपण बरं, त्यासाठी कॅमेरा घेतला आहे। आणि आता ब्लॉगिंग चालू करेन मी कंटिन्यू, आता होईल का नाही ते बघूया। कारण कसं आहे की माझ्यावर पण थोड्याशा जिम्मेदाऱ्या आहेत घरातल्या, त्या पण मला पार पाडायच्या आहेत ना, त्यामुळे तर बघू आपण, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करता येईल। आणि आज आहे 14 तारीख आणि उद्या आहे 15 तारीख, तर 15 तारखेला उद्या आमच्या गावाची साथ आहे। साथ म्हणजे जत्रा आहे। जत्रा म्हणजे ते एक गावाची एक साथ म्हणून असते, तर मला तेवढे आयडिया नाही, पूर्वजांनी ठेवले ते, आम्हाला तेवढं काय माहिती नाही। पण बोलो ब्लॉग बनवायचाच आहे आता, ब्लॉगिंग सुरूच केले तर का नाही मग ह्याच्यापर्यंतच चालू करूया। तर उद्या आमची जत्रा आहे आणि आज 14 तारीख आहे आणि पाऊस एवढा भरला नाही, एवढे दिवस पाऊस नव्हता आणि आज जत्रा आली जवळ तर पाऊस चालू झाला, म्हणजे आता पाऊस भरला आहे खूप। आणि आमचा नाना कागद टाकतोय, नाना मला बघतोय, दाखवतो इथं बघा, आमचा नाना आहे, हे कागद टाकतो नाना। पाऊस हवा जाम सुटले म्हणून मी हातातच घेतला कॅमेरा। आता मी स्टँड लावलेला आहे, ह्याच्यावरती ठेवलेला मी कॅमेरा, पडला असतं तर वापस वांदे झाले असते। तर आता बघूया आपण रात्री ना 11 वाजता ॲक्च्युली बायांचा ताफा असतो, म्हणजे गाणी बोलतात मंदिरामध्ये, गावदेवी मंदिरामध्ये, तर तिकडे जाऊया आपण। जर आपल्याला शूट करायला भेटला तर आपण नक्की शूट करूया आणि मग उद्या जत्रेला काय काय धमाल करू, काय मजा करूया ते बघूया आपण या ब्लॉगमध्ये। कारण आता थोडे म्हणजे मी अटकेन पण ब्लॉगमध्ये, कारण मला सवय नाही आता तेवढी, म्हणजे आधी तर होती सवय मला कॅमेरासमोर बोलायची, लोकांसमोर बोलायची, आता थोडी ती सवय तुटून गेली ना, त्यामुळं जरा म्हणजे थोडासा गडबड होईल माझ्याकडनं, तर तेव्हा तुम्ही तेवढं हँडल करून घ्या म्हणजे झालं। आणि बघूया आता, तुम्ही कंटिन्यू राहा आणि मग भेटूया आपण थोड्या वेळामध्ये, रात्री आपण निघूया तेव्हा। चला तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा, थोडासा अटकेन मी बोलायला तर मला जरा माफ करा, आपण सवय लावून घेऊया आपण नंतर, काय चला भेटूया। आज आमचा अक्षय जाम दिवसानंतर जत्रेला आलाय, कामं करायला, मंदिराची सजावट करायला आलाय। प्रत्येक वेळी असतो हा पण असतो, हा पोरगा प्रत्येक वेळी असतो ना रे तू। अरे काय बोल, तू किती काम केलं, तू किती काम केले? जाम काम आहे काय, सगळं मीच केलं। तुम्हीच केलंस का? आल्यापासून आम्ही हे काम केलं, आता मला व्हिडिओ काढायला भेटला चान्स, आता केलं मी। सो आता तर आम्ही झाले, आमचं माळा लावायच्या झालेल्या, माळा लावलेत आम्ही, आता माळा लावून झाले, आता तिकडे जायचं त्या मंदिरामध्ये आपल्याला, गावदेवी मंदिरात। हा हजारीमरी मंदिर आहे आमचा, तर तो लास्ट माळा आहे ती लावतोय, मग हे झालं बघा, ही लास्ट माळ झाली ना तर मग जाऊ आपण गावदेवी मंदिरामध्ये, तिथं बायांचा ताफा चालू आहे, तर बघा जरा तुम्ही गाणी कसे बोलतात आमच्या गावातली। सो राहा कंटिन्यू जरासा। झाले का मग जत्रा आहे आज, काय आहे का नाही मुंडी बिंडी, दाल मुंडी, हां काय आहे का नाही? का रे उपास आहे का तुमचा? कसला उपास आहे पण? हे जत्रेला असंच असतं काय, जत्रेला यांच्या म्हणजे असा द्यायचं नाही, बोला ना सरळ। हां मित्रांनो, आमचं मंदिर बघा केवढं मस्त वाटतं बघा लाईटीत। सो आता आम्ही मंदिराजवळ आलो आणि आमचे वादंत्री लक्ष मडवी आणि फाक्या शेठ नमस्कार करा। आमच्या मंदिरात आलो आता आम्ही, छोटा लखन सुपली
दुसरा नवीन ब्लॉगर आहे जन्मेश पाटील, आमचा जन्मेश. आता चॅनल सबस्क्राईब करा, जन्मेश पाटील ब्लॉग्स ऐरोली. मित्रांनो आता किती वाजले? 1 वाजले का रे? वाजले 1 वाजलं. 1 वाजलं तर आरती झाली. गाणी बिणी ऐकले असेल तुम्ही बोलली. 1 वाजले बघितलं मी टायमिंग. आता 1 वाजले. आता आम्ही चाललो घरी याला झोपाले. मला झोपायला तरी सांगितलं. गाडी लक्ष तुला कोण सोडल? आम्ही चालत चला
मित्रांनो काय मग लक्ष काय बोलतो? उद्या जत्रा आहे ना? उद्या डालमुंडी बिंडी काय असेल का नाही? 4 बियर. नाही आता उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे. उद्या आम्हाला आणि call पाया आहे. पडायला यायचं पहिला 4 मध्ये आणि मग नंतर मुंड्या आणायला Call जायचं. कुठली कॉल आहे? आमचा माझा भाऊस ब्लॉग करते. पप्पी द्या नाही केमिकल पप्पी द्या. हे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. पप्पी दिली गाईचा. आता 1 वाजले. आता चाललो आम्ही घरी सगळी. मंदिर बाजूला सजवत आहे. उद्या सकाळी जायचे. तू जाणार आहे सकाळी? कुठे जाणार आहे? आम्ही मुंडे आणायला चाललो. येणार आहेस का मुंडे आणायला? तलवली स्वस्तान भेटते 250 रुपयाला. चला उद्या मुंडी घ्यायला जायचं आहे आम्हाला. आणि अजून हे काय वजडी पण खाणार आहे का तुम्ही? फक्त मुंडी काय देऊ? हेल सांगू काय गु खावा गु. चला भेटूया आता आपण घरी जाऊ घरी. ए यज्ञेश मडवी घरी जा. घरी चाललो. चल चालत चल ना मग ब्लॉग. चला आम्ही नाही ब्लॉग नाही बनवणार आज. जाम वर्षानंतर ब्लॉग करतो ना. जरा कॅमेऱ्यामध्ये बोलायची सवय लावायची मला. चिनी तुझा तो व्हिडिओ ना मी घेतो आणि व्हायरल करू. काय घेऊ आता? घेऊ का माझ्या मोबाईल? तुम्हाला करण ना बाय बाय. आज मग जत्रा आहे. काय हाय का ना सोय काय तुम्ही काय पित नाही तुमची कसं? हेल तर पितो ना आम्ही. हो मग हेल्थ देऊया ना. चालेल चल. 4 बॉक्स द्या ना. हे फाक्या मग तू काय जत्रा आहे आमची काय देते की नाही? काय नाही कोण येऊ का? ऑलराऊंडर आहे तो आयरोली गावाचा थम्सअप वाला. चला हे बघा गाईज आम्ही पावसा पाण्याच्या फिरतावर रात्री 1 वाजले. आता आमचा यज्ञेश मडवी काय बोलतोस तू? तुम्हाला जत्रा नाही का रे? का कशी जोरावरती आहे? म्हणजे उद्या डालभात आहे. तुम्ही जत्रेला डालभात कशाल का? डालमुंडी आणायला कधी मगाशी काय बोलला माहिती आहे का? ब्लॉग मध्ये मगाशी बोलते ना उपास आहे. चला बाय करा. चला चला उद्या या. गाडी सेक्सी आहे पण. चल चला जातो आम्ही आता मित्रांनो. हे आरामात जावर बेडका बघा मेन. आता आम्ही डायरेक्ट भेटू सकाळी. नाही पडणार. बघा आयरोली गावाचा रस्ता बघा. मोटो ब्लॉगिंग स्टार्ट. लवकरच मोठं ब्लॉगिंग पण भेटेल तुम्हाला बघायला. हां मित्रांनो लवकरच ना तुम्हाला मोटो ब्लॉगिंग पण बघायला भेटेल. आता आम्ही मोटो ब्लॉगिंग चालू करणार आहे. आयलँड गो बाय आयलँड गो. आमच्या यज्ञाचे आयलँड गो. चला जन्मेश चल जन्मेश पाटील ब्लॉग बाय बाय टाटा. आमचा आयरोली गावातला रस्ता डेंजर व्हेरी डेंजर. आत्या आमच्या आयरोली गावातली गल्ली मच्छी विकतात इकडे. आज वर्षभराचं कसरत काढायची आहे ब्लॉगवरती. ॲक्च्युली गाईज जाम वर्षानंतर मी ब्लॉग बनवतोय ना. सो मला जरा मजा येते आज ब्लॉग बनवायला. तेव्हा 21 चौकात पोचलो आता आम्ही. स्टेबिलिटी चांगली आहे. मी कॅमेरा क्वालिटी पण चेक करतो एकदा. नेक्स्ट डे ITI फॉर्म भरा. नमस्कार मित्रांनो. सकाळ झाले. यज्ञेश मडवी दुपारचे 2 वाजलेत. आमची आई पाया पडली का? आई पाया पडून आले. आज आमच्या गावाची जत्रा आहे माहीत असेल तुम्हाला. आमचा ब्लॉग कंटिन्यू आहे रात्रीपासून. हे गोल्या पडला का पाय तू? चला आता आम्ही पाया पडा चाललो. 2 वाजलेत. फास्टली पण आम्ही पाया. आमचा ड्रायव्हर बघा लक्ष मडवी गाडी चालवतोय. हा अवतार आम्ही कातोडी आहो. आमचा किरण नाना. करतो आमचा किरण नाना. हा वहिनी
आमचा फोटो काढतो मग आलो म्हणून हजेरी लावली आई सांगायला नको सकाळी काय आमचा कैलास भाऊ बसले इथे आम्हाला सुट्टी घेतली का रात्री नाईट करून आल्या का बाबा आमचा रात्री नाईट केले आज सुट्टी भेटायला म्हणून आम्ही रात्री होतो सजवाला होतो आम्ही हे बघणार होतो का नाही आम्ही जाम लाईन होती आमची सकाळ लेट झाली जाम इवे रिटर्न आले आमची रिटर्न हे बाई रिटर्न आमचा यक्षवाला पाया पडायला आल्या अजून दाखव एकदा लोकांना आपल्याला तुझं नाव सांग ना तुझं नाव सांग लवकर काय बोलायचं तुला गावची जत्रा आहे रात्री सोय का रात्री तू देशील तर सोय बघा गाईज आम्ही असं फुकटमध्ये खेळतोय चल चल अजून जोरात होतो त्याला घे रे असं भोंगा दे ऑन होतो जोरात ऑन वापस हे वाजव कुठं वाईला वाजव जत्रा आहे बोल वाजव लवकर वाजव जोरात वाजव उठवायला आले तो तुला बाबू हसून दाखव एकदा तर आता वाजले 4 वाजले आमच्या पप्पानी कोंबडे घेऊन आले पप्पा आमचे कोंबडे घेऊन आलेत का येईल आता गाडीने हो आळा आहे ये कोंबडे घेऊन आले पप्पा कुठले गावठी आहेत का पप्पाने 2 कोंबड्या आणल्या मोठ्या चोच बघू चोच कशी आहे ये कोंबड्या आणल्या बघ खिडकी दाखव खिडकी बघू 2 कोंबड्या आणल्या तर यांना भुजिंग या जत्राला सगळे आता यांना असंच ठेवशाल का आमच्या पप्पानी कोंबडे आणले खूप छान 5 minutes later. काय झालं रिद्धी काय झालं What happened bro? काय एरी लहान मुलांची हॅरेसमेंट होते इकडे हा राक्षस त्यांची हॅरेसमेंट करतो आता पप्पा इथं एंटरटेनमेंट साठी बसलाय अरे काहीतरी वाटलं पाहिजे चल कोंबडे घेऊन जावं आपल्याला सो गाईज आता आम्ही चाललोय कोंबडे घेऊन कोंबड्याची खटाखट कापायला कोंबड्यांना तू येतोय ना का रे चल ना रे जेवण बनवायचंय उगत टाकला गेला ना मीने मित्रांनो आता झाले 4:30 आता वेळ झाले आहे मर्डरची कोंबडे कापायची आता चालू मान द्यायला आम्ही कोंबड्यांचा देवीला आमच्या ट्रिप्सी जाऊ ना आपण आता आमची गाडी बघा माझी ही एक गाडी ही एक सडकी गाडी ही बरोबर नाही गाडी बरोबर नाही ही चांगली आहे खटारा गाडी आहे ती
मित्रांनो चालूच आहे. हरीश बनकर आता जसं काय बघू शकता तुम्ही तसं प्रत्येकाच्या हातामध्ये कोंबडे असतील. पण इथं बायकांना एंट्री नसणार आता या टायमाला. आता इथं होम पेटला आहे आग. त्याच्यामध्ये आता जो प्रसाद असेल तो देवाचा एकतील. समजालच ना ऑर्डर नंतर. लक्ष्मडवी बघू 2 कोंबड्या आणले लक्ष्मी. चोचा मारेल का? आज पार्टी आहे वाटतं मोठी. बघू शकता लाईन अशा प्रकारे कोणी कोणी केले वेगळं मी अशी कलेजी आता दिसतील याच्यामध्ये. हे काय करायला सांगितले? काय रे? ही वेगळीच चवायची आहे. हे ठेवू पण त्याकडे तुझ्याकडे ठेव ना. सचिनकडे द्यायचं. हॅलो हे पानं भाऊ पान. अशा प्रकारे आता प्रसाद घुसतील आणि मग गावागावामध्ये सगळ्या लोकांना वाटतील. बरोबर ना ना? हां बरोबर. सगळ्यांना एकत्र करणार. सगळ्यांचा प्रसाद एकत्र करणार, एकत्र भाजणार आणि मग तो प्रसाद म्हणून सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा. गावदेवी माते की जय. गावदेवी माते की जय. कशात दाखवशील तू? यूट्यूब नक्की युट्यूबला आमचं आलं पाहिजे. येणार नक्की येणार. नक्कीच आलं पाहिजे युट्यूबला एकदम. गावदेवी माते की जय. जय गावदेवी माते की जय. या सगळ्यांनी रचलेलं या. नक्की टाकतो बघतो आम्ही कुठला चालेल. जरी मरी आई ऐरोलीची शान, बायांनो ऐरोलीची शान. जरी मरी आई ऐरोलीची शान, बायांनो ऐरोलीची शान. सातायची करती गोवर्षान, साताची करती गोवर्षान. जत्रा भरली ऐरोली गावान, जत्रा भरली ऐरोली गावान. हाक मारीत आई संजय बंदवाला, तो आई संजय कोटकरला. हाक मारीत आई संजय बंदवाला, तो आई संजय कोटकरला. जरी मरी आई ऐरोलीची शान, बायांनो ऐरोलीची शान. प्रसाद असे सगळे येतील लोक शिका मारतील इथं मंदिरामध्ये आणि मग प्रसाद खातील. आता आपण प्रसाद खाऊ थोडा आणि मग जाऊ आपण आपल्या घरी. कारण पाऊस यायला जाम सुरुवात झाली. पाऊस जाम जोरात पडायला लागला. आता दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण आता कॅमेरा भिजत चालला. चला भेटूया आपण आता थोड्या वेळामध्ये. अजून गेलो नाही आम्ही. आता कोणता तरी नवस आहे वाटतं. तर बँड घेऊन आलेत. तुम्हाला ते पण दाखवतो कसा बँड घेऊन येतात वाजवतात.
गर्दी. मगाचपासून गर्दी नव्हती, आता बघा किती गर्दी आणि पाऊस पण जाम जोरात आला. चला भेटूया आपण नंतर. तर तुम्ही जर आता गर्दी बघशाल ना हादरून जाणार कोंबडे कापायला. आता इथं बायकांना तर एंट्री नाही आहे, पण तुम्ही एकदा गर्दी बघा. आता ही काहीच नाही गर्दी, अजून लोक जाम येतील. आणि ना दरवर्षी ह्या टायमालाच पाऊस पडतो. जेव्हा आपले कोंबडे कापायचा कार्यक्रम होतो ना, जेव्हा प्रसादाचा म्हणजे कार्यक्रम होतो, तेव्हा त्याच टायमाला दरवर्षी पाऊस पडतो. आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. इथं बघा पब्लिक खूप आहे, झूम तर नाही करू शकत. आता आमचे कोंबडे पण झालेत कापायला सुरू झालेत. आता आम्ही चाललो आहे, रात्रीची सोय करायची आम्हाला, कोंबडे घ्यायचे, म्हणून आता आम्ही तिकडे चाललो आहे कोंबडे घ्यायला. तर भेटूया आता आपण तिकडे डायरेक्ट शॉप जाऊया. चला. मित्रांनो कुठे आहे, मी दिसतच नाही. मित्रांनो आता आम्ही तिकडून आलो मानपान देऊन, आणि आता संध्याकाळची जेवणाची तयारी करत आहोत. आता या लॉलीपॉप खावाला, अजून जाम आहेत लॉलीपॉप. आणि इथं गावठी कोंबडा बनवले आणि बिर्याणीची तयारी चालू आहे आमची. या तुम्ही पण जेवायला सगळे संध्याकाळी. 5 minutes later. गाईज आता वाजले 9:30 आणि आता आमच्या आत्याच्या अंगात आले आणि आम्ही घाबरून पळून इथं आलो आहे बेडरूममध्ये. इथं बाहेर बसले, इथं पब्लिक. आत्याच्या अंगात आले आणि इथं कलेची पेटा बनवते चकण्याला. यो तिरपणीवाला चकना बनवला यांनी. तिथं अंगात आले, तिच्या मारून तुला आता पळून जायची वेळ आली आहे. असं अंगात कोणाचं आलं ना का मला जाम भीती वाटते, तर मी पळून जातो. गाणी बंद झाला, 1 मिनिट. गाडी लावलो. काय झालं? आता गाणी बंद झालते, तिने मारला असता आता 100%. आता इथून पळून जायची वेळ आलेली आहे आमच्यावरती. गपचूप दाखवतो तुम्हाला एकदा तरी रिस्क. आणि आत्याच्या अंगात आले म्हणून ही इथं बेडरूममध्ये लपले. रिद्धी काय झालं खरं सांग. ते दरवाजा लाव पहिला. रिद्धी खरं सांग काय झालं. रिद्धी तू कशाला पळाली खरं सांग. काहीच नाही बोल खरं सांग. मम्मीच्या अंगात आले म्हणून पळाली ना तू पण. मारते का मम्मी? अंगात आल्यावर मारते का? दम देते ना तुला, म्हणून मी पण पळून आलो. चल ना एकदा बघून येऊ. चल ना आपण. चल ना यार, चल ना. जाऊ दे, माझी पण फाटते. मी तर नाही जाऊ शकत, मी लांबूनच दाखवू शकतो जे आहे ते. हां रशिका बोलवले. रशिका जा, तुला बोलवले आत्याने अंगात आले. मम्मी येईल बघा बोलवलं तुला. जाऊ दे मित्रांनो, आपण नंतर भेटूया. आता जरा सिरियस माहोल आहे. भीती वाटते घरात रूमच्या बाहेर निघाला. जाऊ दे, आम्ही आता AC मध्ये थंड हवा खातो जरा आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये. मला नको सांगू. काय झालं? ए रिद्धीला पण बोलव. करपला आमचं. हे करपला. अरे तेल टाक ना जरासा. टाकलंय तेल, आम्ही किती टाकलं. मम्मीच्या अंगात आले. काय करणार, पळून जा आता.
सांगत आले जा तू पण. बाय बाय, नंतर भेटूया आपण. ही आमची उषा त्या सायांची. हे खरं सांगा, तुम्ही खावायला आलेत ना? जत्रेला खावायला आलेत ना तुम्ही? नाही, जत्रेला आले. खरं सांगा, एवढा ताट उपसला यांनी कौतिकने न बोलते आम्ही जत्रेला आले, खावायला आले ना? खरं सांग. आमच्या पाहुणे आलेत. साहिलला ना जेवण कसं झाले? बरे झाले ना? मिनी बनवले. बिर्याणी फक्त मम्मीने बनवले. आता आम्ही झेप्टोवरनं मागवले हेल्स. आता येईल आमची ऑर्डर डिलिव्हरी थोड्या वेळामध्ये. मग मम्मी आज काय प्यायचं दोघांनी? हेल्प प्यायची? हेल्प पिशील ना? कॅमेऱ्यामध्ये खोटं बोलते का गाईज? गाईज ही खोटं बोलते कॅमेऱ्यामध्ये. ही हेल्प येईल आता. खोटं नको बोलू मम्मी यार, खोटं नको बोलू यार प्लीज. 2-2 पितेस बिल्स चालू आहेत. भेटूया थोड्या वेळात, भेटूया. हा ये तू बोल. आई ओमकार. अरे मित्रांनो, आम्ही झेप्टोवरनं ऑर्डर मागवलेली. आमचा माझा मित्रच निघाला. तुला पर्सनल कॉल करणार होता, बोललो भावेश पाटील बोललो. येतो 1 मिनिट थांब. अरे कसला ब्लॉग मी बनवतो मला तू मध्ये ब्लॉग मध्ये. अरे भाई ब्लॉग चालू केले ना रे आता आपण, म्हणून मला लागतं वाटतं ब्लॉगला. ये घरी चल जत्रेला. मी बोलू ना ओमकार. ओमकार कसा आहे तू? बॅगेचा फोटो काढतो. जेवढा तू नाही रे अजून चालला गाणं मग नाही. ए असं काय बोलतो? माझा मित्र आहे तो, असं बोलतो का? तुझ्या पहिला माझा मित्र आहे तो. विचार करा. ठीक आहे. आता आम्ही झेप्टोवरनं ऑर्डर मागवली मित्रांनो. तो आपल्या मित्रानेच घेऊन आला 2 मिनिटामध्ये. जास्त नाही, 2 मिनिटात लागली यायला. हे बघा एवढे 12 हेल मला आय थिंक 450 का 500ला काहीतरी पडले ऑफर म्हणून 450ला काहीतरी पडले वाटतं. खूप फायदा झाला मला. घराच्या बाहेर न जाता तो डायरेक्ट होम डिलिव्हरी झाली. आणि आता ही लोक जेवायला बसले ना आम्हाला टाकून. बिर्याणी खाओ का? खाऊ ना आम्ही. खा ना मम्मी, खावायला झाले. डोसाला बसला पण लगेच. तर आता भेटू आपण थोड्या वेळामध्ये. किती वाजलं? 9:15. आता आम्ही बॉक्स आणलाय. बॉक्समध्ये बघायचं का तुम्हाला काय मित्रांनो? दाखव रे बॉक्स खोलून. मच्छी जवला बॉम्बिल. हे कारस्थान कोणाच्यात माहिती आहे का? नंबर 1. मला आता भांडी घासायची आहे. त्याला ते आमच्या बॉक्स मध्ये तुम्ही ते ठेवता. हा म्हणजे तुम्ही घेणार नाही म्हणून ठेवले मी. असं कसं नाही, धुवायला लागेल त्याला. आमची मस जेवढी. अरे आंबट सांडला येईन बघ. शी माझ्या पायावर पण सांडला. अरे काय तुम्ही रे मुलुंडकर, खरंच रे. मम्मी तू असं का केलंस? आमच्या बॉक्स मध्ये का ठेवला जवला? आणि पप्पानी पप्पा बोलते आपल्याला एकमेकांवर नाव ढकला आता तुम्ही. साहेब चला चला हेल्प यायला चला साहेब. कोणी बघ आता विचार पप्पाला खरा खोटं काय. कोणी? मी नाही. तर ते काय ते ठेवायची जागा आहे का? मावरा ठेवायची जागा आहे ना ते. रिकामी होती जागा होती म्हणून आम्ही दोघं केला प्लॅन. आता आम्ही आता चाललेलोच होतो. ते आमचं सामान टाकायचं चाललंय. आणि आमच्या आत्या एवढी जेवले का तिला उठायलाच होत नाही. काय खाल्ले खरं सांग? पनीर चिल्ली खाल्ले तर तिला उठायलाच होत नाही. उठून दाखव आमच्या लोकांना एकदा. 1 2 3. पलीकडे एवढी जेवले ना गाईज, एवढी मित्रांनो जेवले ना का तिला उठायलाच होत नाही. कुठं आले तू? गड्या आलाय मामाकडे जत्रेला. मामाच्याकडे जत्रेला आलाय तो. तू उठून दाखव पहिला. तू कुठं आले? मामाची जत्रा. हो गया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. लोडे झाला लोडे. एक